ते 7 वर्षांनी परत येत आहेत, तुला माहिती आहे की नाही? कोण? चिंतामणी आला, चिंतामणी आला. पण आपल्याकडे वाजायला कोण येणार? ते मी बघतो रे. भारत 7 वर्षांनी चिंतामणी वाजवतोय. या वर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. 7 वर्ष खरंच लालबाग बुट्स चिंतामणी शिवाय अपूर्ण आहे. बघितली तरी कशी 7 वर्ष वाट. आणि चिंतामणी बाप्पा, तुझ्या तरी लक्षात आहे का लालबाग बुट्स तुझ्या चरणाशी कसा आलेला ते? आहे का तुला तरी आठवण, तुझ्या लालबाग बुट्सची आठवण? नमस्कार मित्रांनो, लालबाग बिट्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय गणेश. चिंतामणीचं आगमन सोहळा जेव्हा आम्ही सुरुवात केला म्हणजे 2012ला, तेव्हा थोडा कीबोर्ड वाजवत होतो. आणि त्या कीबोर्डमध्ये मी आपल्या सिरीज लोकमान्यची आणि जय मल्हारची ही 2 गाणी, एक 13 साली आणि 14 साली, ही 2 गाणी मी वाजवलेली आहे. आणि त्या सिरीजमध्ये पूर्ण महाराष्ट्रात ती फेमस झालेली आहे. आणि तो क्षण मला एकदम अविस्मरणीय आहे. त्या 2 गाण्यांच्या ह्याच्यासाठी मनापासून ते गाणी वाजवलेली होती मी. त्यामुळे जय गणेश, जय चिंतामणी. मी चिंतामणी बघायला आलो, तर चिंतामणीमध्ये मला लालबाग बीट भेटला. तेव्हापासून मी लालबाग बीट्सचाच झालेलो आहे. 2012 साली जेव्हा चिंतामणी वाजवायचं ठरलं, त्या वर्षी आम्ही वाजवायला सुरुवात केली. आणि त्या वर्षी वाजवला पण आम्हीच आणि नाचलो पण आम्ही. आगमन वाजवणं म्हणजे आमचं एक वेगळीच आमची ऊर्जा असते. सर्व कलाकारांची एक वेगळीच एनर्जी असते. ते आगमन वाजवणं म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. चिंतामणी आगमनबद्दल सांगायचं म्हणजे चिंतामणीच्या आगमनासाठी आपण जोरदार तयारी करतो. म्हणजे असं प्रत्येक इन्स्ट्रुमेंट नवीन दिसावं, ते चमकावं, यासाठी आपण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट नवीन करण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी आमचे जे बेस असतात त्याला पण आपण नवीन एकदम युनिक कलर देण्याचा प्रयत्न करतो की ते एवढ्या क्राऊडमध्ये उठून दिसले पाहिजे. पण ज्या जोशाने आम्ही आतमध्ये जातो या सगळ्या नवीन बनवलेले इन्स्ट्रुमेंट घेऊन, क्राऊड एवढा ओव्हरलोडेड असतो, अनहँडलेबल असतो. त्या गर्दीत ते बेस अक्षरशः गोल असतात, गोल त्याचा अंडाकृती चेपून जातात ते अक्षरशः. ठीक आहे, हरकत नाही, आपलाच गणपती आहे. चिंतामणीचं आगमन वाजवण्याबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर एकदम अविस्मरणीय क्षण आहे तो. आणि एकदम बेधुंद होऊन म्हणजे सगळे वादक वाजवत असतात. आणि चिंतामणीचा आशीर्वाद नेहमीच हा पाठीशी आपल्या आहेच. आणि अशीच आमच्याकडनं सेवा रुजू होऊ दे चिंतामणी चरणी. 2016चा असा एक क्षण होता की चिंतामणी भारतमाताजवळ आलेला. आणि त्यात आम्ही जाम बिल्डिंगजवळ आमच्या पूर्ण सेटअप बरोबर जाम बिल्डिंगजवळच होतो. त्यावेळेला रसिक प्रेक्षकांनी आम्हाला एवढी मदत केली की ती अक्षरशः आमची हातगाडी पूर्ण सेटअप सकट डिवायडरवरनं ती पूर्ण पलीकडे पोचवली. आणि त्या गर्दीतून आम्हाला गणेश गल्लीच्या गेटपर्यंत रसिक प्रेक्षकांनी आमच्या पूर्ण सेटअप सकट नेली. जय गणेश, जय चिंतामणी. लालबागच्या राजाचा विजय असो. चिंतामणी आगमनात जरा युनिक काहीतरी करायचं होतं म्हणून मी लालबाग बीटचं नाव हे शोभून दिसावं म्हणून मी एका माझ्या मोठ्या टोपीवर लालबाग बीटचा लोगो लावला होता. त्याच्यावर माझी ओळख ठरली की हा लालबाग बीट्समध्ये टोपी घालतो. आणि शिटी म्हणजे सातपुतेचा सोलो, कृष्णाचा सोलो, साहिलचा सोलो असू दे, कोणाचाही सोलो असू दे, त्या सोलोला माझी शिटी वाजणार नाही असं झालंच नाही कधी.
लालबाग सिग्नलपासून शिवशक्ती बिल्डिंगपर्यंत आम्ही आगमन सोहळा वाजवलेला. कमीत कमी आम्ही त्या वर्षी 7 ते 8 तास आम्ही ती मिरवणूक वाजवत होतो. खूप गाणी वाजवली होती नवनवीन आणि खूप मजा पण आली. पब्लिक पण खूप नाचला होता त्या वर्षी. आम्ही चिंतामणी आगमन वाजवतो आहे. ही सुरुवात आम्ही 2012-13 साली केली. त्यावेळेला गर्दीत पहिल्यांदाच उतरून वाजवायचं होतं. तेवढ्या गर्दीमध्ये गर्दी तर किती असते तुम्हाला माहितीच आहे. त्या गर्दीत स्वतःला जागा पहिली करायची, ही गाणं चालू झाल्यावर इन्स्ट्रुमेंट वाजवायचा, हा एक मोठा प्रश्न असतो. ती गर्दी आजपर्यंत वाढतच गेली, ती कधी कमी झालेली नाही. अजूनपर्यंत तो प्रश्न येतोच सुरुवातीला. 10 वर्ष चिंतामणी वाजवते आणि मला चिंतामणी वाजवायला आणि पब्लिकला नाचायला खूप मजा येते. चिंतामणीच्या 100व्या वर्षीचा साक्षीदार आहे. त्यावर्षी भरपूर गर्दी होती आणि त्यावर्षी भरपूर मजा आली होती वाजवायला. बरं, हे सर्व झालं. आता आम्ही येऊ वाजवू पण खरं सांगू चिंतामणी बाप्पा, तू दरवर्षी कारखान्यातून निघालास की वाटायचं काहीतरी व्हावं आणि चिंतामणीने आपल्या सेवेत लालबाग बीट्सला बोलवून घ्यावं. तू कारखान्यातून निघालास की नकळतच डोळ्यातून पाणी यायचं रे. तुझा फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर यायचा. तुझ्याच फोटो तुलाच बघून विचारायचं, तुझं आहे का रे आमच्यावर प्रेम? आहे तर का आम्हाला वेगळं केलंस? पुन्हा मिळेल का रे एखादी संधी तुझ्या लालबाग बीट्सला तुझ्याच समोर वाजवण्याची? आज आपल्या लाडक्या चिंचपोकीच्या चिंतामणीचा पण आगमन सोहळा आहे. चिंतामणीला आपण इथूनच वंदना देऊया. भेटलाच जर चिंतामणी आपल्याला जाताना रस्त्यात, चिंतामणीचं पण दर्शन घेऊन. हो, मीच नाही, असं प्रत्येक लालबाग बीट्समधला कलाकार त्याच्या डोळ्यातलं पाणी असं हसऱ्या चेहऱ्यामागे लपवत होता, फक्त आणि फक्त आपल्या चिंतामणीसाठी. चिंतामणी माझा हे गाणं आम्ही परत वाजवू का रे? आम्ही परत तुझ्या सेवेत येऊ का रे? असे असंख्य प्रश्न माझ्याच नाही तर लालबाग बीट्समधल्या प्रत्येक कलाकाराच्या मनात होते. पण त्यांच्या मनात होता तुझ्याबद्दलचा अतूट विश्वास. चिडवणाऱ्यांनी भरपूर चिडवलं, डिवसणाऱ्यांनी भरपूर डिवसलं, पण आम्हाला माहीत होतं आमचं चिंतामणी विघ्नहर्ता आहे. मग आमचं विघ्न कसं बरं राहील? शेवटी तुझं उत्तर द्यायला तू 7 वर्ष लावलीस, पण तू उत्तर दिलंस याचाच खूप आनंद आहे आम्हाला. आणि हो, आम्ही तयारीला लागलोय बरं का. तुझी त्याच पुलाखाली वाट बघतोय ज्या पुलाखाली तुला 100व्या वर्षी मानवंदना दिली. आनंद किती असेल माहीत नाही, पण डोळ्यात नक्कीच पाणी असेल माझ्या चिंतामणीला माझ्या लालबाग बीट सोबत पाहून. तू तुझ्याच हाताने घडवलेला तुझाच लाडका लालबाग बीट्स.